केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भारतासमोरच्या ज्या समस्या आहेत, विशेषतः महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतीमालाला दाम मिळत नाही आणि नाही मिळाला तर केंद्र सरकार त्याला सपोर्ट करत नाही किंवा एखादं निर्यातीला कधीच बंदी घालणार नाही आम्ही कोणत्याही वस्तूंच्या शेतीमालाची, अशी काही भूमिका केंद्र सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे। महाराष्ट्रात आणि देशामध्ये शहरी भागात राहणारा सामान्य माणूस हा जीएसटीच्या कर आकारणीला प्रचंड त्रस्त झालेला आहे, कारण 28% पर्यंत जीएसटीची कर आकारणी आहे। त्याच्याबद्दल काहीतरी धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार घेईल आणि देशातल्या जनतेला थोडीशी राहत देईल अशी अपेक्षा आहे। आणि मग मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटाच्या देशातल्या नागरिकांना इन्कम टॅक्समध्ये काही सवलती देण्याचं काम करेल। आज देशावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे। त्या 210 लाख कोटी रुपयाच्या कर्जात वाढ करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। देशामध्ये जे वेगळे प्रकल्प हातात घेतलेले आहेत केंद्र सरकारने पुढाकार घेऊन, त्या केंद्र सरकारने पुढाकार घेतलेल्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी विशेषतः महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प आहेत, त्यासाठी त्यांचं फंडिंग व्यवस्थित कसे करतील ही अपेक्षा आहे। रेल्वे बजेट या सरकारने थोडंसं स्वतंत्र होतं, ते पूर्ण या केंद्र सरकारच्या बजेटमध्येच मर्ज केलेलं आहे। त्यामुळे भारतातल्या रेल्वेचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, पण त्याची फारशी चर्चा होत नाही। पूर्वी रेल्वेचं बजेट असायचं, रेल्वेच्या समस्या आणि देशातले कोट्यावधी लोक रेल्वेचा वापर करतात, त्यांची मतं मांडण्याची संधी संसदेत सभासदांना मिळायची, पण आता रेल्वेचं बजेट स्वतंत्र नाही आहे। त्यामुळे रेल्वेत मुंबईमध्ये आणि मुंबईच्या उपनगरामध्ये रेल्वे वाहतुकीचा जो ताण नागरिकांच्यावर आहे तो कमी करण्यासाठी जादाच्या रेल्वे चालू करणं, एअर कंडिशन रेल्वेपेक्षा सामान्य माणसांना परवडेल अशा रेल्वे चालू करणं, वंदे भारतची तिकीटं कमी करणं, कारण वंदे भारतच्या रेल्वे चांगल्या आहेत, एअर कंडिशन्ड आहेत, पण तिकीटं सामान्य माणसांच्या खिशाला परवडत नाही। त्यामुळे एक साधारण जनतेचा समज झाला आहे की श्रीमंत लोकांचे चोचले हे केंद्र सरकार पुरवतं, सामान्य लोकांच्या गरजा आणि अपेक्षा यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करतं। शेतकऱ्यांच्या विमा पॉलिसीबद्दल देखील एक ठाम निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे। वेगवेगळे राज्य 1 रुपयात विमा, कमीत कमी प्रीमियममध्ये विमा अशा घोषणा करतं, पण केंद्र सरकारची त्याला जी जोडणी आहे ती जोडणी आणि विमा कंपन्यांनी घातलेले जे वेगवेगळे कंडिशन्स आहेत, म्हणजे द्राक्षाचा विमा काढला असेल तर द्राक्ष उत्पादकाला तो कधीच विमा मिळत नाही, कारण ठराविक दिवस कंटिन्युअस 25 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे अशी एक अट आहे। आणखीन काही अटी आहेत, त्यामुळे जाचकटीने जो विमा या देशातल्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्या जाचकटी दुरुस्त कराव्यात आणि विमा कंपन्यांनी एखाद्या वर्षी 1000 कोटी रुपयाचा प्रीमियम घेतला असेल तर किमान 700-800 कोटी रुपये त्या वर्षी जर एखादी कॅलॅमिटी आली तर शेतकऱ्यांना परत केले जावेत, अशी किमान सिस्टीम या देशातल्या शेतकऱ्यांच्या विमा पॉलिसीबद्दल झाली पाहिजे। आता केंद्र सरकारने अनेक वेगळ्या योजना घर बांधणीच्या काढलेल्या आहेत। मी लोकसभेत एक भाषण मोदी साहेबांचं ऐकलेलं की आम्ही 3 कोटी घरं बांधणार आहे। आता 3 कोटी घरं बांधण्याच्या आधी मागची घरांनाच पैसे आलेले नाहीत, मागची घरं अनेक ठिकाणी अर्धवट बांधलेली आहेत, लोकांनी आपली घरं उतरवली आहेत आणि नवीन घरं बांधायच्या उत्साहानं, पण त्यांना पुढचे दुसरे आणि तिसरे टप्प्याचे पैसे आलेले नाहीत। अशा अनेक योजना आहेत की ज्या योजनांना केंद्र सरकारचे पैसे येत नाहीत आणि आज केंद्र सरकारने मागच्या वर्षी जवळपास 60,000 कोटी रुपये राज्य सरकारला द्यायचं बजेटमध्ये सांगितलेलं आहे, पण आले किती? 49-50,000 कोटी रुपये। म्हणजे तुम्ही राज्यांना ज्या कमिटमेंट देतात त्या देखील पूर्ण करत नाही आणि परत त्या राज्यात जाता आणि म्हणता की आम्ही 10 वर्षात 10 लाख कोटी रुपये दिले। हिशेब बघितला तर 10 लाख कोटी बसूच शकत नाहीत, पण जोरात बोलायचं, घोषणा मोठ्या करायच्या, पण त्या योजनांची डिलिव्हरी लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही, ही फार मोठी समस्या आहे। नरेंद्र मोदींनी रेवडी
सरकार असा काही देशातल्या सरकारांचा उल्लेख केलेला होता. रेवडी सरकार जी आहे त्या रेवडी सरकारमध्ये आता नरेंद्र मोदींचे फॉलोअर पण बसायला लागलेले आहेत. त्यांना जे फॉलो करतात ते सरकार देखील बसायला लागले आहेत. त्या रेवडी सरकारच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचं काही केंद्र सरकारच्या स्तरावर काही मर्यादा राज्य सरकारांच्या रेवडी वाटपाबद्दल आणणार का, याचाही खुलासा केंद्र सरकारच्या बजेटमध्ये आज आम्हाला अपेक्षित आहे.